हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर मित्रांनो, आज मी आता फ्लावरची भाजी करत आहे. फ्लावरची भाजी आणि फ्लावर आणि पालक दोन्ही मिक्स असं भाजी करत आहे. शाळेला जायचं आहे त्यामुळे गडबड चालू आहे. आई घरी नसल्यामुळे आज मला सर्व कामे एकटीलाच करावी लागणार होती, त्यामुळे पटापट मी भाजी भाकरी तयार करून घेतली. फोडणीसाठी जिरं, मोहरी, कांदा, लसूण, टोमॅटो घालून घेतला आणि रोजच्याप्रमाणे फोडणी तयार करून घेतली. मीठ, हळद, तिखट आणि त्यानंतर फ्लावर व पालक घालून भाजी तयार केली. भाजी चिरल्यानंतर खूप वाटत होती, पण शिजल्यानंतर ती एवढीशीच झाली आणि ती आम्ही चौघं असल्यामुळे आम्हाला पुरेशी झाली. त्यानंतर पटापट भाकऱ्या थापून घेतल्या. भाकऱ्या मला नाही जमत, कारण भाकऱ्या सकाळी आईच करते, त्यामुळे माझा भाकऱ्यांना हात नाही लागत. हे बघा माझी भाकरी कशी झालेली आहे. हा बघा माझा मुलगा पाठीमागे स्वतःची बॉटल भरत आहे शाळेसाठी. तो सकाळी उठल्या उठल्या इतका उतावीळ असतो शाळेला जाण्यासाठी की स्वतःची कामं स्वतःच करतो. अशा भाकऱ्या करून झाल्यानंतर भाकरी मी मुलांना खायला दिली. त्यांनीही छान मस्त खाल्ली भाकरी आणि त्यानंतर डबा भरायला घेतला मुलाचा. डबा भरता भरता माझं भाकरीकडे अजिबात लक्ष नव्हतं आणि भाकरी माझी पूर्ण अशी जळून खाक झाली. हे बघा. त्यानंतर मी किचन कट्टा साफ केला पटापट आणि भांडी पडली होती खूप ढीग, ती घासून घेतली, कारण मला शाळेला जायचं होतं. 10:30 वाजले होते आणि शाळा 11 वाजता चालू होते, त्यामुळे मी पटापट आवरलं. सकाळची कामं करता करता खूप तारांबळ होते. आई असली की सकाळचा स्वयंपाक आईच करते, त्यामुळे थोडंसं मला निवांत असतं. धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.